Good morning, dear students. We are with an excellent topic of agglutination today, and this agglutination has been divided into two parts. One part will be today that we are going to discuss, and next part will be in the coming lectures. We will try to discuss about the interaction between antigen and antibody is called as antigen-antibody interactions. The antigen binds with the antigen to form a complex molecule called as immune complex. This reaction is specific in nature. For example, Lenz antigen. The part of the antibody which combines with the antigen is called as paratope or antigen binding sites, and the part of the antigen which combines with the antibody is called as epitope antigenic reticles. काही बेसिक डेफिनेशन या पर्टिक्युलर इथं आपल्याला दिलेले आहे. बेसिक डेफिनेशन मध्ये काय काय गोष्टी आहेत एकदा लक्षात घेऊ की अँटीजन आणि अँटीबॉडी मध्ये ज्या इंटरॅक्शन्स होतात दोज इंटरॅक्शन्स विल बी कॉल्ड एज अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शन्स. त्याच्यानंतर त्या अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शन झाल्यानंतर दे विल फॉर्म ए क्लम्पिंग लाईक स्ट्रक्चर अँड दॅट इज कॉल्ड ॲज अन इम्युन कॉम्प्लेक्स. कसं नाही, इम्युनॉलॉजी जेव्हा आपण शिकतो आहोत त्याच्यामध्ये आपल्याला दोन घटक हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. वन विल बी अँटीजन, सेकंड विल बी अँटीबॉडीज. आणि आपल्याला या ज्या काही टेस्ट समजा आपल्याला दिसतात तर ह्या टेस्ट दिसत असताना या दोघांचं क्लम्पिंग किंवा डेव्हलपमेंट ऑफ अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपल्याला हे पर्टिक्युलर रिएक्शन दिसू शकत नाही. So the best possible option is to development of immune complex has to be there. Once immune complex is been developed, then and only then we will be able to see the antigen antibody reactions. Again, आता आपण पार्ट मागे घेतलेलं की अँटीजन अँटीबॉडीच्या रिएक्शन्स या आहेत ह्या फार स्पेसिफिक आहेत. प्रत्येक अँटीबॉडी प्रत्येक अँटीजन बरोबर ती रिॲक्ट करेलच. इट्स नॉट नेसेसरी. So therefore the most important part that comes in play is the development of the specificity regarding the antigen and antibody. जोपर्यंत ही स्पेसिफिसिटी येणार नाही, जोपर्यंत तो स्पेसिफिक अँटीजन त्या अँटीबॉडीला इंटरॅक्ट करणार नाही तोपर्यंत ही पर्टिक्युलर स्पेसिफिक नसल्यामुळे वी आर अनएबल टू सी एनिथिंग. आणि म्हणूनच हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट इथे येतो की द पार्ट ऑफ अँटीबॉडी इज कंबाइन्स विथ अँटीजन इज कॉल्ड एज पॅराटोप. अँटीबॉडीचा जो असणार आहे दॅट इज कॉल्ड एज पॅराटोप आणि अँटीजेनचा जो असणार आहे दॅट इज कॉल्ड एज एपिटोप. करेक्ट. या दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत, कारण त्याच्यामध्ये घेत असताना हा पॅराटोप आणि एपिटोप हा व्यवस्थितरित्या जर लक्षात आला तरच ही स्पेसिफिसिटी आपल्याला इथे कळू शकते. अग्लुटिनेशन हॅपन्स व्हेन देयर इज अ रिएक्शन बिटवीन अँटीजन अँड अँटीबॉडी. ऑफकोर्स हे आपण आता डिस्कस केलं की रिएक्शन तुम्हाला कधी दिसणार आहे, जेव्हा देयर विल बी एन इंटरॅक्शन बिटवीन अन अँटीजन अँड अँटीबॉडी. अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शन जर नसेल तर आपल्याला ते दिसणारच नाही बाय डिफॉल्ट. इट इज डिफाइंड एज द इंटरॅक्शन बिटवीन अँटीबॉडी अँड अ पार्टिक्युलर अँटीजन विच रिझल्ट्स इन क्लम्पिंग. क्लम्पिंगची डेव्हलपमेंट कधी होणार आहे की जेव्हा अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शन होणार आहे. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की अँटीजन अँटीबॉडी एकमेकांमध्ये कंबाईंड झाल्याशिवाय वी कॅनॉट फर्दर अनालाइज इट इन टर्म्स ऑफ द रिएक्शन दॅट इज टेकिंग प्लेस. क्लम्पिंग कशामुळे होत आहे त्याच्यामुळे. द अँटीबॉडीज दॅट प्रोड्युसेस सच रिएक्शन्स आर कॉल्ड एज अग्लुटिनेट्स. अँटीबॉडी करणं ती रिएक्शन जेव्हा डेव्हलप झालेली असेल दॅट अँटीबॉडी वी ऑलवेज रेफर टू ॲज अग्लुटिनेट्स and the particular antigen aggregates are called as agglutinogens. लक्षात. अँटीबॉडीच्या साईडने जेव्हा इंटरॅक्शन आहे अग्लुटिनेट्स अग्लुटिनोजेन्स म्हणून त्यांना आपण म्हटले. प्रोझोन इफेक्ट. ऑफकोर्स आपण प्रोझोन मॉल नाही, दिस इज व्हेरी सिंपल. प्रोझोन इफेक्ट म्हणतात काय. Excess antibody has got the capacity to inhibit the agglutination reaction. As the antibody concentration is lowered between the prozone, the reaction occurs. ही डायग्राम आपल्याला इथं प्रोझोन इफेक्ट आहे. अँटीबॉडी इन एक्सेस प्रोझोन इफेक्ट आहे. इक्विव्हॅलन्स ऑप्टिमम प्रोडक्शन ऑफ अँटीजन अँड अँटीबॉडी. हे बघा या बारीक 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 जे आहे ते अँटीजन आहेत, हे सॉरी अँटीबॉडीज आहेत. हे मोठा जो आहे हा अँटीजन आपल्याला इथे दिसतो. आता एक्सेस अमाउंट मध्ये अँटीबॉडी दिलेले तर आपल्याला दिसणार नाहीत. आणि इथं बघा आणि अँटीजन इन एक्सेस जरी झाला तरी आपल्याला दिसणार नाही. म्हणूनच मग अँटीजन किती घ्यायचा, एक थेंब अँटीजन घेतला एक थेंब अँटीबॉडी घेतला तरच तुम्हाला व्हिजिबल क्लम्पिंग दिसणार. तुम्ही अँटीजनचे अँटीबॉडीचे दोन थेंब घ्या आणि अँटीबॉडीचा एक थेंब घ्या, इट विल नॉट बी पॉसिबल बिकॉज this will be coming under Prozon effect where either excess amount of antibodies will be there or excess amount of antigen is there. कमी प्रमाणामध्ये जरी टाकलं किंवा अँटीजन तो तुमच्याकडे सॅम्पल आहे त्याची रिएक्शन करायचे आणि यू आर जस्ट पुटिंग स्मॉल ड्रॉप. The drop may not be the full drop, it may be some part of that particular drop, then only the Prozon effect would take place.
कारण इथे बाइंडिंग साइट्स भरपूर आहेत. इथे बघा की बाइंडिंग साइट्स जेवढ्या आहेत, मॅक्सिमम बाइंडिंग साइट्स आर बीन इन इक्विव्हॅलन्स पोर्शन. जेवढा पार्ट अँटीजेनचा आहे तेवढाच पार्ट अँटीबॉडीचा असला, इंटरॅक्शन झाल्या देन अँड ओनली देन द व्हिजिबल क्लम्पिंग कॅन बी सीन. Primary phenomena sensitization. First reaction involves antigen-antibody combination. Single antigenic determinants on the surface particles. Initial reaction rapid and reversible, cross-linking formation, visible aggregates and stabilization. Lattice formation. Antibody plus multivalent antigen, stable network, visible reaction. Concentration of antigen and antibody governed by physical and chemical factors, ionic strength, pH and temperature. The FEB portion of the immunoglobulin molecules attaches to the antigen on two adjacent cell visible results in aggregation. हे लक्षात घ्या की आपण अँटीबॉडीचं जे स्ट्रक्चर बघितलं होतं त्याच्यामध्ये बघितलं होतं की देर आर 2 पॉइंट्स. वन इज कॉल्ड एज FAB region, another in the lower bottom is called as FC region. या दोन अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन्स मध्ये both antigen antibody but soluble reactions will become visible over time, that is precipitation. जेव्हा soluble antigen जेव्हा असणार आहे then तेव्हा आपण त्याला काय म्हणणार आहे, प्रेसिपिटेशन म्हणणार आहे. तोपर्यंत ना agglutination test refers to examination of clumps formation with particular antigens and its antibodies are combined. It has wide applications in the process of clinical fields. आता ही agglutination टेस्ट कुठे कुठे वापरली जाते हे जर आपण बघितलं, we will try to understand. It is for ABO blood group system. It has been utilized. 1 point. It has been utilized for RH blood group system. Determination of rheumatic RH factor will be helpful for determination of this particular blood grouping. Vidal test for typhoids. Of course, typhoid हा disease असा आहे की जो generally पाळण्याच्या याच्यापासून होतो. And for detection of that particular typhoid, the antigen antibody interaction would be it will be very helpful for us. Basically the Vidal test. Well Felix test for typhus fever साठी पण well Felix reaction ही वापरली जाते. Coombs test for the identification of anti-RH antibodies. Brucella antigen agglutination test for brucellosis. Leptospira agglutination for leptospirosis. Cold agglutination test for pneumonia, malaria and trapsonemesis. Hemagglutination inhibition test for diagnosis of certain viral and parasitic disease. म्हणजे नुसतंच अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शन वर्ण आपण हे पर्टिक्युलर काय म्हणतात बरं टेस्ट या आपण डिटरमाइन करू शकतो की त्या पेशंटला पर्टिक्युलरली झालेलं काय आहे आणि इझिली टू अंडरस्टँड. AB ब्लड ग्रुप मध्ये काय करतात बघा. The drop of blood samples, antiserum A and another drop of antiserum B is added. If the blood sample is clumped with antiserum A, it is group A. If it is clumped to form antiserum B, then it is group B. Clumping with both antisera, then it is group AB, and no clumping, it is called as O. Correct? O negative, A positive, B positive. A positive मध्ये क्लिअर क्लम्पिंग दिसते. B पॉझिटिव्ह मध्ये इथे क्लिअर क्लम्पिंग दिसते. याच्यामध्ये एकही क्लम्पिंग दिसत नाही. इट मीन्स इट विल बी O. आणि हा जो पार्ट असतो हा RH फॅक्टर डिटर्मिनेशनचा आहे. हे बघा, A पॉझिटिव्ह, B पॉझिटिव्ह, O निगेटिव्ह. करेक्ट? आपण या टेस्ट पर्टिक्युलरली लॅबमध्ये पण आपल्याला परफॉर्म करू शकतो. एनी टाइम वेन यू विजिट द लॅबोरेटरी यू विल ट्राय टू सम अप विथ दिस पर्टिक्युलर पार्ट ऑफ antigen antibody interactions. Correct? So that's all for today. We'll stop here and tomorrow we'll again try to come with the antigen antibody reaction.